स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा वारू सगळीकडे उधळलेला असताना त्याला रोखण्याचं काम सांगलीत करण्यात आलेलं आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सौ संगीता संभाजीराव पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी ऋषिकेश महेंद्र लाड यांची निवड करण्यात आलेली आहे. भारतीय जनता पक्षाचा हा वारू रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी. बघा, सांगली जिल्हा परिषदेत 61 सदस्य आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे 16, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे 7, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती आणि विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष यांच्याकडे प्रत्येकी 1, म्हणजे अशा रीतीनं त्यांच्या एकूण 25 सदस्य होतात. या उलट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 18, काँग्रेसचे 11 आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा 1 असे 30 सदस्य महाविकास आघाडीचे होतात. पण यात महत्वाची भूमिका होती ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाच्या नेत्यांची, कारण या पक्षाकडे 6 सदस्य होते. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाही जमेत धरलं नव्हतं. कुठल्याही निवडणुकीत त्यांनी यांना महापालिकेच्याही सोबत घेतलं नव्हतं, जिल्हा परिषदेच्याही सोबत घेतलं नव्हतं. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं आणि शरद पवार गटानं यांनी एकत्रित निवडणुका लढवलेल्या होत्या. त्यामुळं अर्थात त्यांचा कल हा महाविकास आघाडीकडे होता. पण तिथं सत्तेच्या दबावामुळे तिथेही गणितं फिरली आणि पण अंतिम क्षणी निकाल लागला तो महाविकास आघाडीच्या बाजूने लागला. जयंत पाटील यांचं नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून गेल्या काही काळात सातत्यानं होतोय. मध्यंतरी गोपीचंद पडळकर यांच्या मार्फत त्यांचं चारित्र्यहनन करण्याचे प्रयत्न केले गेले. या संपूर्ण काळात अत्यंत शांतपणे आणि संयमानं त्यांनी परिस्थिती हाताळली. इस्लामपूर आणि आष्टा नगरपालिकाच्या निवडणुकीत त्यांनी आपलं वर्चस्व दाखवून दिलं. पाठोपाठ जिल्हा परिषदेची सत्ता मिळवून आपली ताकद सुद्धा दाखवून दिली. राज्य पातळीवरच्या नेत्याचा पाया मजबूत असावा लागतो. जयंत पाटील यांनी इस्लामपूर आष्टा नगरपालिकेत आणि सांगली जिल्हा परिषदेत ही दाखवून दिलेला आहे. दरवेळी त्यांच्या पुढं नवीन आव्हान उभं केलं जातं, त्याचा सामना शांतपणे करून ते पुढची वाटचाल करतात. मध्यंतरी गोपीचंद पडळकर यांनी टार्गेट केल्यानंतर आणि आता जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीनंतर सुद्धा जयंत पाटील यांच्या समर्थकांनी पडळकर यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. खरं तर असं करून आपण जयंत पाटील यांची उंची कमी करतोय हे त्यांना कळत नसावं. जयंत पाटलांना पडळकरांच्या समोर उभं करणं म्हणजे जयंत पाटील यांची उंची कमी करणं आहे हे त्यांच्या समर्थकांच्या लक्षात यायला हवं. जयंत पाटील यांना ते कळत असावं, पण त्यांच्या समर्थकांना ते कळेल तो सुदीन म्हणावा लागेल.